मॅडम, फी वाढीचा प्रश्न चिघळणारे मला माहिती होतं, पण त्यामुळे हे एवढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं. असं तुम्ही म्हणता भटकर? अहो, तुम्ही तर या विद्यापीठाच्या कारभारात मुरलेले. तुमच्या कारकिर्दीत फी वाढ, असंतोष हे नाटक अनेकदा रंगलं असणार. नाटकं खूप चालीस आणि रंगलीस सुद्धा, पण कुलगुरूंना दुखापत व्हावी ही पहिलीच वेळ. ठीक आहे हो, एवढ्या तेवढ्या दुखापतींनी फार नुकसान नाही होत. मॅडम, मला अजूनही वाटतं त्या दिवशी पोलीस सांगत होते त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून मोर्चाला सामोरं जायला नको होतं. पोलीस सगळ्यांनाच विनंती करत होते, तुम्ही ऐकलत ना? मग तुम्ही का मोर्चा समोर आलात? हं? तुमच्याही जीवाला धोका होता. खरं सांगू, त्या दिवशी जर तुम्ही स्वतःहून मोर्चाला सामोऱ्या गेल्या नसतात, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला बाहेर यावं लागलं. थँक्यू. कशाबद्दल? मला शेवटपर्यंत सहकार्य दिल्याबद्दल. मॅडम, याच बाबतीत मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला. मॅडम, या फी वाढीच्या प्रकरणात सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत सहकार्य देण्याची माझी इच्छा आहे. पण काय भटकर? पण ते आता अवघड जाणार आहे मॅडम. जमेल असं वाटत नाही. चारी बाजूने प्रेशर वाढलाय मॅडम. आणि ठीक आहे, शेवटी कुणी कुठला स्टँड घ्यायचा आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मॅडम, मला अजूनही वाटतं तुम्ही या निर्णयाचा फेरविचार करावा. अजूनही प्लीज. भटकर, परिस्थिती गंभीर व्हायला लागली म्हणून आपण आपला पाय मागे घ्यावा हे माझ्या स्वभावात बसत नाही. मी जो काही निर्णय घेतलाय तो साधक बाधक विचारांनी घेतलेला आहे, सर्वांगीण विचारांनी घेतलेला आहे. आता माझ्या निर्णयात बदल नाही. मग माझ्या बाजूने कोणी असो वा नसो. ठीक आहे, जशी आपली मर्जी. भटकर, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, प्रस्तावाची वासलात लावण्याची तुम्ही घाई करू नका. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे, तोपर्यंत तुम्ही थांबा. ठीक आहे मॅडम, येऊ मी? या. थँक्यू. थँक्यू. बंटी, चल मी निघते. माझं पहिलं लेक्चर. घाई घाई करून सगळी कामं आटपली. नशीब घराच्या बाहेर पडण्याच्या आतच लक्षात आलं. काय ग ताई? अगं निघत होतीस ना, काय झालं काय? अरे, आज मला पहिलं लेक्चरच नाहीये. पोर्शन सगळा पूर्ण झाला होता म्हणून मीच मुलांना म्हटलं तुम्ही येऊ नका, आणि मीच विसरले बघ. बरं झालं. बस थोडा वेळ आराम कर आणि मग जा. कॉफी करू तुझ्यासाठी? नाही, नको. बंटी, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. बोल. काल रात्री कुठे होतास तू? काल रात्री? अगं, मी तुला सांगितलं नाही का मला एका क्लब मध्ये नोकरी मिळाली आहे. पण काल तर मला म्हणालास की क्लब मध्ये मी जुगार खेळायला गेलो होतो. हो, जुगार खेळण्याचीच नोकरी मिळाली आहे. अरे, आम्हाला काय मूर्ख समजतोस तू? असली कसली नोकरी मिळाली तुला? उद्या म्हणशील मी स्मगलरकडे नोकरी करतो, बँकेत दरोडे घालणाऱ्या कंपनीचा मी मॅनेजर आहे. ताई, ताई, तुझ्या एक एक कल्पना म्हणजे आयटम पेज असतात. हा, एखाद्या कादंबरीत किंवा नाटकात वापरायला सॉलिड आहे. कादंबरी किंवा नाटक वेगळं मांडायची गरज नाहीये मला. खराचं पुरतं नाटक करून टाकलंयस तू, तेवढं पुरेसं आहे. हे बघ ताई, अगं मी मुद्दामून काय ठरवून नाटक वगैरे करत नाही. बेसिकली मला ऍक्टिंगच जमत नाही. मला जे जमतं ते मी करतो आणि 4 पैसे कमावतो. आता ह्यात कसला गुन्हा? अरे अरे बंटी, मी काय करू म्हणजे तुला समजेल रे? तुझ्यासमोर डोकं फोडू म्हणजे माझ्या भावना कळतील तुला? आणि वर तोंड करून विचारतोस माझा गुन्हा काय? क्लब मध्ये जुगार खेळणं हा गुन्हा होत नाही का? नाही. नाही? अगं ताई, क्लबला कायदेशीर परवानगी आहे.
त्या क्लबमध्ये अनेक लोक येतात, पैसे लावतात आणि पत्ते खेळतात. मी क्लबच्या वतीने जॉकी म्हणून त्यांच्याबरोबर पत्ते खेळतो. त्यासाठी क्लब मला पगार देतं, शिवाय कमिशनही. तुझ्याशी बोललं ना की की डोकं माझं दुखायला लागतं. काळा रंग हा पांढराच आहे, तू असं काही समजावून सांगतोस की कधी कधी मलाच वाटतं आपल्याला दृष्टीभ्रम तर झाला नाहीये ना. रेस कोर्सवर जॉकी असतात हे मी आतापर्यंत ऐकलं होतं, पण तू म्हणतोस की मी त्या क्लबमध्ये जॉकी आहे. खरंच पण ती मला कधी कधी खरंच काही कळत नाही रे. अगं पण ताई, जाऊ दे, तुझ्या दुसऱ्या लेक्चरची वेळ झाली, निघतो. आई असा काय चेहरा केलाय? कम ऑन, चीयर अप. चेअर. मे आय कम इन सर? हा या या जोशी साहेब या, बसा. तसं मी तुम्हाला मुद्दाहून बोलावणं पाठवलं होतं आणि तुम्ही लगेच निघून आलात, त्याबद्दल मी अत्यंत आभार. आभार कसला त्यात साहेब? बोला की. नाही, तसा तुमचा डायरेक्ट या प्रकरणाशी संबंध नाही, पण शिक्षण समितीचे चेअरमन या नात्यानं तुमचा इथल्या विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची आणि विद्यापीठाशी संबंध येतो, म्हणून मला एक तुमचा सल्ला हवाय. सध्या गाजत असलेलं विद्यापीठाच्या फी वाढी प्रस्तावासंबंधी तुमचं काय मत आहे? हे बघा, मला असं वाटतं की प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठीचा विभाग असावा, पण त्यासाठी फी वाढ हा मार्ग नाही. हेच माझं पण म्हणणं हेच आहे. अहो, सरकारकडे पैसा नाही, तिथं विद्यार्थ्यांच्या पालकांकडे काय पैशाची झाडं उगवतात का? फी वाढीचा हा प्रश्न अतिशय नाजूक आहे. अहो, अशी उठसूट फी वाढ करत सुटलं तर विद्यार्थी आणि पालक बंड करून उठतील. बंड करतील काय? केलंच आहे की. या फी वाढीच्या प्रस्तावावर अजूनही युद्ध भडकेल अशी मला भीती वाटते. नाही, आता जे काही झालंय ते काही पुसता येणार नाही, पण निदान पक्षी युद्ध टाळता येईल. त्यासाठी मी काय करू शकतो? या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ द्यायचा नाही किंवा प्रस्ताव मोडीत काढायचा आणि तसं जाहीर करायचं. या दोन्ही गोष्टी शक्य होतील असं मला वाटत नाही, कारण मी सुधाला ओळखतो. ती तिचं पाऊल मागं घेणार नाही. पण तिने तसं केलं नाही तर त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागतील. म्हणजे सीएम साहेब स्पष्ट बोलते, माफ करा, पण मला काट्याचा नायटा होईल अशी भीती वाटते. या फी वाढीमुळे जर पालक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता बिथरली तर सरकार पेचात येईल एवढं नक्की. हा, हीच मला पण हीच भीती वाटते. मी सुद्धा माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी या बाबतीत बोललो, पण त्याने सुद्धा या बाबतीत सुधा जोशींच्या विरोधातच मत दिलं. हे बघ शरद, सुधाचं आणि माझं काही वैयक्तिक भांडण नाही, पण तिच्या या एका निर्णयामुळे जर विद्यार्थी, पालक आणि सगळ्यांचं, सरकारचं नुकसान होणार असेल तर तू याबाबत काहीतरी केलं पाहिजेस असं मला वाटतं. मी काय करू शकतो? जोशी साहेब, मला सुद्धा मृणालबाईंचं म्हणणं पटतंय. अहो, अजूनही तुम्ही कागदोपत्री श्री शरद जोशी आणि सौ सुधा शरद जोशी असंच आहात. तेव्हा इतर बाबतीत नाही, पण व्यवहारातल्या या नात्यानं तुम्ही सुधा जोशींना समजवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. बघतो, माझा फारसा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. तरी आपण प्रयत्न करावा ही विनंती. ओके, निघू मी? या. निशांत, तू आणि आत्ता यावे? हो, अगं मी इथेच एका मीटिंगसाठी आलो होतो. बस ना. थँक्स. मला वाटलं होतं त्यापेक्षा मीटिंग खूपच लवकर आटपली. म्हटलं तुला भेटून जावं. कशी आहेस? मजेत. काय करत होतीस? काही नाही रे, मी आपलं सहज. अनु, तू बिझी असशील तर मी नंतर येतो. निशांत, तुझं किती चांगलं मत आहे माझ्याविषयी. म्हणजे काय?
म्हणजे हेच की मी काहीतरी काम करत असेन यावर तुझा विश्वास तरी, नाही तर आमच्या घरातल्या बायका सगळ्यांना वाटत असतं की मला काहीही कामं नाही, रिकाम टिकडी आहे, जाता येता टोचत असतात मला. नाही, मला नाही तसं वाटत. आणि बघा, पुष्कळ वेळा मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये माझ्या खुर्चीवर निवांत डोळे मिटून पडलो असतो. कोणी बघेल तर त्यांना असं वाटेल की साहेब झोपा काढतात. नाही, पण तसं नसतं. तेव्हा मी विचार करत असतो. 4 लोकांच्या गर्दीत जो विचार होत नाही तेच एकांतात आपल्याला करेक्ट मार्ग दिसतो. अगदी बरोबर. वाईट इतकंच वाटतंय की हे तुझे सुज्ञ विचार ऐकायला आता इथे कोणी उपस्थित नाहीये. बरेच दिवसांनी भेटतो ना आपण. दिवसांनी? अगं महिन्यांनी किंवा वर्षांनी म्हटलंस तरी चालेल. गणित एवढं कच्चं झालंय तुझं. अनु, आपण फिरायला जाऊया पूर्वीसारखं. गप्पा मारायला बाहेर कशाला जायला पाहिजे? ही जागा काय वाईट? नाही, वाईट काहीच नाहीये, पण खरंच नको. आज मूड नाही. एक मिनिट. हॅलो. हो अनुष्का. हाय, कसा आहेस? नाही, काही विशेष नाही. डिनरला? हो हो, जाऊया ना. केव्हा? बर. हो, एक्झॅक्टली 7ला आहे. ठीक आहे, बाय. कोणाचा फोन होता? मोहनचा. आय मीन इन्स्पेक्टर मोहन साळगावकर. अरे, आपण फिरायला गेलो होतो त्यावेळेस गोळीबार झाला आणि जो माणूस जखमी झाला ना, तो जखमी इसम म्हणजे इन्स्पेक्टर मोहन साळगावकर. काय? हो. चल, मलाही निघायचंच आहे. आपण एकत्रच निघूया. मी पटकन तयार होऊन येते. शरद, तू आज अगदी अबोला धरल्यासारखा गप्प आहेस. अबोले धरण्याचं वय राहिलेलं नाही आता. आणि अबोल्यानं गुंता सुटतोच असं नाही. गुंता सुटतो बोलूनच. तो बोलून सुटतोच असंही नाही. पण सुटायचाच असेल तर तो मी जो आज गप्पा आहे तो माझा राग शांत व्हावा म्हणून. ओके? राग कशाबद्दल? काल थोरात साहेब माझ्याशी शिक्षण समितीचा चेअरमन म्हणून बोलत असताना तू आमच्या चर्चेमध्ये का भाग घेतलास? नाही, म्हणजे तुला विचारलेलं नसताना तू का म्हणालीस की हे प्रकरण सरकारला पेच प्रसंगात आणेल म्हणून? काय गरज होती तुला म्हणायची? बट शरद, इट्स अ फॅक्ट. मे बी असेल कदाचित, पण कालचं तुझं वागणं मला मुळीच आवडलेलं नाही. कळलं? तुला विचारलेलं नसताना हा अनाऊत सल्ला तुला द्यायला सांगितला होता कोणी? हा, तुला या क्षेत्रातली काही माहिती आहे का? नाही. मग का बोललीस मध्ये?
हे बघ मृणाल, मला जर कुणी प्रामाणिकपणे विचारलं तर मलाही माहिती आहे की सुधाचा हा निर्णय आतताईपणाचा आहे. आय नो. आय एम सॉरी. शरद, तू म्हणतोस त्याच्याप्रमाणे ह्या क्षेत्रातलं मला काही कळत नसेल, पण मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावरच्या हालचाली मला ठीक ठाऊक असतात. मी कान आणि डोळे उघडे ठेवून वावरते. अरे, चहा पाण्याच्या प्रोग्रामला मी जाते ते चहासाठी नाही, तर येणारा प्रत्येक दिवस कुणासाठी काय काय घेऊन येणार आहे, कुणाला सावध राहायला हवं, ह्याचे संकेत मला मिळत असतात. हे बघ मृणाल, तुझा राजकारणातला इंटरेस्ट माझ्या परिचयाचा आहे. प्लीज माझा राग समजून घे. शरद, तुला असं तर नाही ना वाटत की मी तुझ्या बायकोवर जळते? नाही, मुळीच नाही. तसं मी म्हणणारही नाही, चुकूनही नाही. शरद, तुला आठवतं मी मागे एकदा तुला म्हणाले होते, सुधाला म्हणावं ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे चेंजेस धीराने आणि हळूहळू कर. मंत्रालयात तिच्या मागे तिची फार टिंगल होते रे. म्हणजे तू माझा मित्र आहेस, तिच्याशी माझी एवढी घसट नसेलही, पण तिच्या कर्तबगारीची पूर्ण जाणीव मला आहे. आणि अशा कर्तबगार स्त्रीची टिंगल होऊ नये असं वाटतं. तिला खरंच धीराने वागायला हवं शरद. तेच तर दुःख आहे. जाऊ दे. शरद, जर थोरातांनी फी वाढ रद्द केली नाही तर सरकार कोसळेल. विरोधक पेचात पकडतील. अर्थात थोरातांसारखा अनुभवी मुख्यमंत्री हे होऊ देणार नाही. सुधाचा विरोध जर ते सॉफ्ट करू शकले नाहीत तर मुख्यमंत्री या नात्याने ते फी वाढ रद्द करतील, ह्याची मला 100% खात्री आहे. तुलाच कशाला, मलाही खात्री आहे की मी मंत्रालयात जात नसलो तरी पेपर वाचतो मी रोज. सुधाच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर या मोक्याचा फायदा घेतला असता. सुधा असं कधीही करणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. पुढच्या अधिवेशनात आमदारांच्या निधीतून. मृणाल प्लीज, राजकारणात मला अजिबात रस नाही हे तुला चांगलं ठाऊक आहे. आपण हा विषय इथे थांबूया, ओके?